नमस्कार बंधू भगिनींनो, तुमच्याकरिता एक महत्त्वपूर्ण जी-आर घेऊन आलेलो आहे। कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हा जी-आर आहे। कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 15 फेब्रुवारी रोजी निर्गमित झालेला हा शासन निर्णय पूर्ण बघण्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा। काही शंका असल्यास कमेंट करून लिहू शकता। चॅनलवर पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ठेव संलग्न विमा योजना अंतर्गत अनुज्ञेय असणारी रक्कम अदा करण्याबाबत राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून दिनांक 15 फेब्रुवारी रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झाला। कर्मचाऱ्यांच्या ठेव संलग्न विमा योजना अंतर्गत अवलंबिण्यात आलेले सुधारित कार्यपद्धत निर्णयातील संदर्भाधीन परिपत्रकानुसार निश्चित करण्यात आलेले सदर सुधारित कार्यपद्धतीच्या अनुषंगाने प्रस्तावांची पडताळणी करण्यात आली आहे। 23-24 या वित्तीय वर्षाकरिता मागणी क्रमांक I2 प्रधान शीर्ष 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण 60 इतर सामाजिक सुरक्षा व कल्याण कार्यक्रमाअंतर्गत 104 ठेव संलग्न विमा योजना शासकीय भविष्य निर्वाह निधी संलग्न ठेव विमा योजना नुसार प्रदाने या लेखा शीर्षकाने मंजूर अनुदानाच्या तरतुदीनुसार निर्णयात जोडण्यात आलेल्या मृत कर्मचाऱ्याच्या वारसांना 11,27,741 रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे। सदर ज्ञापनानुसार उपलब्ध करून देण्यात आलेला हा निधी कोणत्याही परिस्थितीमध्ये 29 मार्च 24 पूर्वी खर्च करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। या निधीची उपलब्धता प्रमाणपत्रानुसार संबंधित कर्मचाऱ्याच्या वारसांना सदरवरील रक्कम अदा करण्याचे मंजुरीचे आदेश त्वरित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। सदरच्या आदेशाची प्रति शासनास महालेखापालांच्या कार्यालयास पाठवण्याचे निर्देश आहेत। तसेच नियंत्रक अधिकाऱ्यांनी वितरित केलेला निधी हा तात्काळ आहरित करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। या संदर्भातील शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता लिंकवर जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता। आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। काही शंका असल्यास कमेंट करायला विसरू नका। तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद।